हॅलो हॅलो चला मित्रांनो, पुढचा आपला मुद्दा येतो भारतातील वनस्पती. भारताच्या वनस्पती जीवन हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. या मुद्द्याबद्दल सगळी अपडेट माहिती या ठिकाणी दर 2 वर्षांनी प्रकाशित होत असते. बघा, ही प्रकाशित झालेली आकडेवारी सुद्धा या ठिकाणी बघायची. पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात घेताना या मुद्द्याच्या अगोदर तुकडे पाडू की या मुद्द्यामध्ये नेमके काय काय बघायचं, काय काय लक्षात घ्यायचं. तर मित्रांनो, या मुद्द्यामध्ये 3 सब टॉपिक या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. पहिला सब टॉपिक येतो संकल्पना, वनाशी संबंधित संकल्पना. ठीक आहे. दुसरा मुद्दा येतो सध्याची आकडेवारी काय वनाबाबत भारताची. मग भारतातील वेगवेगळ्या राज्यांची असू द्या, केंद्रशासित प्रदेशाची असू द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी वृक्षाच्या प्रकारानुसार त्याची आकडेवारी लक्षात घ्यावं लागेल, घनतेनुसार लक्षात घ्यावं लागेल, संरक्षणानुसार लक्षात घ्यावं लागेल. तर हे सगळं वर्गीकरण या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे, सध्याच्या आकडेवारीनुसार. आणि तिसरा प्रकार येतो वनाचे प्रकार. तर या पद्धतीनं इथं 3 मुद्द्यावरती आपल्याला काम करायचं. मग आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हा पहिला मुद्दा क्लिअर करून घेऊ, संकल्पना. हे बघा, पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी किमान 33% वनाची गरज असते. ठीक आहे, किमान 33% वनं लागतात पर्यावरणाच्या समतोल टिकविण्यासाठी. सध्या भारतातलं वनाचं प्रमाण 21.71%, म्हणजे 33%पेक्षा सरळ 11-12% कमी आहे. जगभरातलं वनाचं प्रमाण जर बघितलं सरासरी 31%, याच्यापैकी फक्त 1.80% भारतात वन आहेत. आता भारताच्या जगाच्या तुलनेत आपलं 1.80% म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या 17.5%. जगाच्या 17.5% लोकसंख्या आपल्याकडे आणि वन येतं फक्त 2%. 1.80% म्हणजे 2%. तर यावरून लक्षात घेतलं पाहिजे की भारतातलं वनाचं प्रमाण कितीतरी कमी झालेलं आहे जगाच्या तुलनेमध्ये. आणि जगातले वेगवेगळे विकसित देश विचार काय करायचे की त्यांच्याकडं 50%च्या आसपास वन आहे, म्हणजे 1/3 वन तर कसं आहे जगामध्ये सगळीकडं, असं त्यांना असं वाटलं होतं की सगळीकडेच आहे. पण ज्या वेळेस नासानं या ठिकाणी नासाच्या उपग्रहाने जगातल्या वेगवेगळ्या देशांचे फोटो घेतलेत, त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं अरे हे प्रमाण 33%च्या खूप कमी झालेले बऱ्याच देशांमध्ये. आणि त्यामुळं वनाचं जे काही महत्त्व आहे हे लोकांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. कारण वन जे आहेत हे कार्बन डायऑक्साईड शोषण करण्यासाठीचा महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा स्रोत तोच आहे. कारण पुढच्या कालखंडात औद्योगिकीकरण वाढत चालले, कारण उद्योगधंद्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CFC हे वेगवेगळे जे घातक वायू हे बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि हे वायू शोषून घेतात वनस्पती, आणि ह्या वनस्पतीचंच प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मग वाढतं शहरीकरण, वाढते रस्ते, वाढते प्रकल्प, वाढती धरणं, वाढती लोकसंख्या, हे सगळं वनाच्या मुळावर आलेले आहेत. आणि त्यामुळं वनाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला औद्योगिकीकरण वाढत चाललं, गाड्या घोड्या वाढत चालल्या, त्यामुळे कार्बनचं वातावरणातलं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि म्हणून लक्षात आलं आहे की वनावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. वनाचं प्रमाण कमी होण्याचा परिणाम पृथ्वीच्या तापमान वाढीत होत चाललेलं आहे. सरासरी पृथ्वीचे जे काही तापमान आहे ते 14 डिग्री आहे, पण सध्या ते 15 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे जवळपास सरासरी सगळ्या जगातल्या देशाचं पृथ्वीचं तापमान जे आहे, जमिनीचं तापमान जे आहे ते 1 डिग्रीनं वाढलेलं आहे. 1 डिग्रीनं वाढलेलं आहे याचा अर्थ काय होणार आहे, पृथ्वीच्या सरासरी टेम्परेचर वाढण्याचा परिणाम वातावरणाचं टेम्परेचरसुद्धा 1 डिग्रीनं सरासरी वाढणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही ध्रुवावरचं बर्फ वितळणार आहे. दोन्ही ध्रुवावरचं बर्फ वितळला की सागराच्या पाण्याची पातळीत वाढ होत जाणार आहे. सागराच्या पाण्याची पातळीत वाढ होत जाण्याचा परिणाम या ठिकाणी बरीच जमीन किनारपट्टीवरची सागर तळावर जाणार आहेत. एकतर जगात जेवढी लोकसंख्या आहे 800 कोटी लोकसंख्या आहे, याच्यापैकी 50% लोकसंख्या म्हणजे 400 कोटी लोकसंख्या किनारपट्टीवर राहते. या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांच्या घराचा प्रश्न तयार होईल. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांचा अन्नधान्याचा प्रश्न तयार होईल, कारण बरीच जमीन जी आहे ते सागर तळावर सागराखाली जात असते बघा. तर त्यामुळं या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग आपण त्याला नाव दिलेलं आहे. कारण पृथ्वीचं जे सरासरी तापमान वाढतंय याला ग्लोबल वॉर्मिंग, कारण एका देशापुरती ही तापमान वाढणी जगातल्या सगळ्या देशांना लागू होते, म्हणून याला ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द वापरला जात असतो. मग आता या ग्लोबल वॉर्मिंगबद्दलच जनजागृती करण्यासाठी आपलं या ठिकाणी युनोनं IPCC नावाची संस्था काढलेली, इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. लक्षात, त्याला शॉर्टकट नाव पडतं IPCC. हिची स्थापना 1988ला करण्यात आलेली, मुख्यालय हिचं पॅरिसला आहे. हिनं आतापर्यंत 6 अहवाल दिलेले ग्लोबल वॉर्मिंगबद्दल, जागतिक तापमान वाढीबद्दल 6 अहवाल दिलेले आहेत.
आणि या अहवालाच्याच आधारे लक्षात येतं आहे की या ठिकाणी पाणी पावसाचं प्रमाणामध्ये कधी घट होते, कधी प्रचंड पाऊस पडतो आहे, कधी तापमान खूप वाढतं आहे, कधी खूपच कमी होतं आहे. हे सगळे जे काही बदल आहे हे बदल वनस्पतीसाठी सगळ्यात धोकादायक आहे आणि म्हणून वनाचं प्रमाण आणखीन कमी होण्याची शक्यता किंवा धोका जास्त झालेला आहे बघा. आणि याच्यामध्ये शेतीवर आधारित जे देश आहे या देशांना सगळ्यात जास्त धोका निर्माण होण्याची शक्यता IPCCनं सांगितलेली आहे. आणि जगात जेवढे लोक शेती करतात त्यातले 50% शेती करणारे एकट्या भारतामध्ये, म्हणजे सगळ्यात जास्त धोका ग्लोबल वॉर्मिंगचा भारताला आहे. म्हणून मान्सून बघा कधी कधी पाऊस पडतच नाही, कधी पडायला लागला तर मुसळधार पाऊस पडून जातो, ढगफुटी सदृश्य स्थिती घडून जाते. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या पावसामुळं महापुरामुळं माती वाहून जाते. मातीचा पातळ एक थर तयार होता होता शेकडो वर्षे लागतात, पण वाहून जाण्यासाठी अर्धा घंटा काफी आहे. त्यामुळं आणखीन खालचा जो मातीचा थर आहे त्याच्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन फारसं येत नाही. अन्नधान्याच्या उत्पादनात घट होऊन जाते. एका बाजूला लोकसंख्या वाढत चाललेली आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळं या ठिकाणी मोतीबिंदूंचे आजार वाढत चाललेले आहे, जास्त तापमानामुळं आपली प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्याचा परिणाम या ठिकाणी वेगवेगळ्या आजाराचं माहेरघर आपलं शरीर बनत चाललेलं आहे. म्हणजे एका बाजूला उत्पन्न वाढत चालले, उत्पन्न वाढवण्यासाठी आपण झाडी तोडायला लागलेलो आहे, उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योगधंदे वाढवायला लागलेले आहे आणि हेच वाढलेलं उत्पन्न आपल्या आरोग्यासाठी आणखीन खर्च करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. तो थोडक्यात आपला जो विकास आहे तो विकास जी फांदी तोडायची त्याच फांदीवर बसून चालू आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वनाबद्दल जनजागृती करणं त्यामुळं गरजेचे होतं. आणि म्हणून एका बाजूला वनाशी रिलेटेड जे काही दिवस आहेत, पर्यावरणाशी संबंधित जे काही दिवस आहेत ते दिवस सरकार साजरे करत असते बघा. मग हे दिवस कुठले कुठले, त्यातला पहिला दिवस येतो 14 जानेवारी. हा भूगोल दिन म्हणून साजरा होत असतो बघा आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आलं लक्षात. तर भूगोल म्हणजे भू म्हणजे जमीन आणि त्याच्याबद्दल गोल म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीवरील जमिनीबद्दल माहिती घेणारा दिवस असतो हा. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 मार्च हा वन दिवस असतो. आलं लक्षात. 21 मार्च 1985ला या ठिकाणी लक्षात आलं होतं की वनाचं प्रमाण 33% कमी आहे आणि म्हणून 87 पासून हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. वनाचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम केलं जातं असतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 मार्च हा जलदिन म्हणून साजरा केला जात असतो. कारण वाढतं जलप्रदूषण आपल्या पोटात जातं आहे आणि पोटातूनच या ठिकाणी वेगवेगळ्या आजाराला सुरुवात होते बघा. आपलं आरोग्य बिघडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पाणी आहे आणि शुद्ध पाणी मिळणं आता अवघड होत चाललेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी बिस्लेरी वगैरे ह्या ज्या वेगवेगळ्या कंपन्यांनी ज्या बॉटल आणल्या या बॉटलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण यांचा धंदा वाढत चालला, याचा अर्थ शुद्ध पाणी आता बाहेर मिळणं अवघड होत चाललं. म्हणून शुद्ध पाण्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी हा दिवस जलदिन म्हणून साजरा केला जात असतो. 23 मार्च हा जागतिक स्तरावरती हवामान दिवस असतो बघा. हवामानाचा पहिला जगातला नकाशा या ठिकाणी 23 मार्चला तयार झालेला आहे, म्हणून हा दिवस हवामान दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्याच्यानंतर 22 एप्रिल हा वसुंधरा दिन असतो किंवा यालाच म्हणायचं पृथ्वी दिवस. 22 एप्रिल 1992ला ब्राझीलचे एक शहर आहे रिओ डी जानेरो, या शहरामध्ये पर्यावरणवाद्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्येच पृथ्वी दिन साजरा करण्याचा निर्णय झाला आणि 93 पासून हा दिवस पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जात असतो. पृथ्वीची संबंधित समस्या सध्या काय काय आणि त्या समस्या दूर करण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या देशाने काय प्रयत्न करायला पाहिजेत या निमित्ताने या दिवशी चर्चा केली जात असते. त्याच्यानंतर 5 जून हा पर्यावरण दिन असतो बघा. पर्यावरणवाद्यांची पहिली बैठक 1972ला स्टॉकहोमला झालेली, स्वीडनच्या राजधानीचे शहर आहे ते. आणि याच ठिकाणी मग पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी कुठला तरी एक दिवस साजरं करणं गरजेचं होतं. मग 5 जूनला बैठकीला सुरुवात झाली होती, म्हणून 73 पासून 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित झालेले आहे. तर 73 पासून आजतागायत हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो. आणि या निमित्तानं कोणत्या पर्यावरणाशी संबंधित समस्या आहे, मग वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, सगळ्या प्रदूषणावरती चर्चा करणे आणि त्या दूर करण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्याचं काम केलं जात असतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस असतो. ठीक आहे. ओझोन म्हणजे O3, ऑक्सिजनच्या 3 अणूपासून तयार होणारा हा वायू येतो. आलं लक्षात.
ओझोन जो येतो असतो ही पृथ्वी जी आहे या पृथ्वीपासून 16 ते या ठिकाणी 23 ते 50 किलोमीटरचा जो पट्टा येतो पृथ्वीपासून वरती, या पट्ट्यामध्ये ओझोनचे कण मोठ्या प्रमाणात आढळतात बघा. ओझोन म्हणजेच O3 लक्षात. आणि हे ओझोनचे कण काय करतात, सूर्यापासून येणारे जी अल्ट्राव्हायलेट किरणे आहे, अतिनील किरणे जी आहे इथं शोषण केलं जात असते बघा. आलं लक्षात. आणि त्यामुळं पृथ्वीकडे जी किरणं येतात मग खूप कमी प्रमाणात येतात. कमी उष्णतामान असलेले किरणं मग पृथ्वीकडे येतात. आणि म्हणून पृथ्वीचे जीवसंरक्षक कवच या पट्ट्याला म्हणत असतो. पृथ्वीवरच्या जीवांचं संरक्षण करणारे कवच, प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ दी अर्थ म्हटलं जातं असतं बघा. तर अशा पद्धतीनं हा थर येतो. तर या थराचं या ठिकाणी आपल्याला संरक्षण करण्यासाठी आपण ओझोन दिन साजरा करतो. कारण 1985ला दक्षिण ध्रुवावरती छिद्र पडल्याचं सर्वप्रथम या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आणि दक्षिण ध्रुवावर जी छिद्र पडलं त्यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर जायला सुरुवात झालेली आहे बघा. आणि त्यामुळे पृथ्वीच्या सरासरी टेम्परेचरमध्ये वाढ व्हायला लागलेली आहे. दोन्ही ध्रुवावरचा बर्फ वितळायला लागलेला आहे. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. बाष्पीभवन तसंच झालेलं वाढलेलं आहे. वाढलेल्या बाष्पीभवनामुळे ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि ढगफुटीच्या घटना घडू लागल्यात. त्यामुळे महापुराचे संकट येऊ लागलेत. महापुरामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होऊ लागलीत. त्याच्यानंतर मातीचं पहिला सुपीक जो थर आहे वरचा जो काही 1-1.5 इंचाचा थर आहे तो वाहून जाऊ लागला. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ लागलीत. तर अशा पद्धतीनं हा पहिला थर येतो असतो बघा, याला म्हणायचं ओझोन. आणि ह्याच ओझोन जो आहे हा निळसर रंगाचा आहे, विषारी वायू आहे. ठीक आहे. विषुववृत्तीय पट्ट्यात दाट असतो हा, आणि जसजसं दोन्ही ध्रुवाकडे जाणार तसं विरळ होत जातो बघा. लक्षात. रोलँड आणि मोलिना या 2 कॅलिफोर्नियातल्या विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी दक्षिण ध्रुवावर ओझोनला छिद्र पडल्याचं सर्वप्रथम 1985ला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती चर्चा सुरू झाली बघा. आणि मग ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना पुढच्या कालखंडामध्ये वापरायला सुरुवात झाली. आणि याच्यावरती संशोधन करण्याकरता 1988ला IPCC नावाची युनोने एक संलग्न शाखा स्थापन केलेली पॅरिसला, जिनं आतापर्यंत 6 ते 7 रिपोर्ट देण्याचं काम केलेलं आहे. वाढत्या तापमानवाढीमुळं नेमक्या या ठिकाणी काय काय बदल होऊ लागले निसर्गामध्ये, वातावरणामध्ये, लक्षात, पर्जन्यामध्ये, हे सगळे बदल दाखवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीनं हे दिन एवढे आपल्याला पर्यावरणाशी संबंधित दिवस आहे, वनाशी संबंधित दिवस म्हणून साजरे केले जात असतात. म्हणून वनाची जी संकल्पना आहे ही महत्त्वाची आहे. कारण वन टिकलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नियंत्रित राहील. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नियंत्रण राहण्यासाठी पॅरिसचा करार सध्या लागू करण्यात आलेला आहे. आलं लक्षात. या करारामध्ये कार्बनचं प्रमाण वापरणं जे आहे 0% आणण्याचं टार्गेट जगानं टाकलेलं आहे. आपण आपलं टार्गेट टाकलं की 2029 पर्यंत या ठिकाणचं कार्बनचं जे प्रमाण आहे हे आपण जवळपास 30% कमी करण्याचं टार्गेट टाकलेलं आहे बघा. 2046-47 पर्यंत 0% आणण्याचं टार्गेट आहे. म्हणजे दगडी कोळसा वापरणं बंद करण्याचा कार्यक्रम चालू आहे. औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत हे बंद करण्याचं टार्गेट आहे बघा. पण त्या अगोदर मग सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचं एनर्जीचं जे उत्पादन आहे वाढवणं गरजेचं आहे बघा. आणि याच्यासाठी आपल्याला थोडं वेळ लागणार आहे. म्हणून जगातल्या बाकीच्या देशांनी औष्णिक केंद्र प्रकल्प बंद करायला सुरुवात केलेली आहे. मेजॉरिटी लोकांनी अणुऊर्जा प्रकल्प बंद करायला सुरुवात केलेली आहेत बघा. कारण ज्याच्यापासून पर्यावरणाला धोका निर्माण होईल हे सगळे विकसित देशाने बंद स्वतःहून करायला सुरुवात केली, किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायला सुरुवात केली. कार्बनचं प्रमाण वाढवणाऱ्या टेक्नॉलॉजीचं प्रमाण बदलायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. तर यासाठी एका बाजूला एकतर नॅचरल पद्धतीनं वनस्पती वाढवा, किंवा ह्या टेक्नॉलॉजीच्या आधारे या ठिकाणी नवीन पद्धती वापरून कार्बनचं प्रमाण कमी करा. ठीक आहे. तर असे हे 2 मार्ग आपल्या समोर आहे. दुसऱ्या बाजूला ज्या उद्योगपतींना कार्बन कमी करता येत नसेल तर त्यांनी कार्बन शोषण करण्याकरता वनस्पती लावा. आणि वनस्पती लावण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल, जागा नसेल, तर ज्या लोकांनी वनं लावलेली आहेत त्या लोकांना या ठिकाणी तुमचं तेवढं कार्बन डायऑक्साईड शोषण आपलं वाढतो वातावरणामध्ये, तेवढा त्यांना सांगायचं तुमच्या वनस्पती शोषण करण्यासाठी तुम्हाला आम्ही दरवर्षी तेवढा फंड देऊ. कार्बन क्रेडिट योजना म्हणतो आपण त्याला. तर या पद्धतीनं कार्बन क्रेडिट योजनासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्या उद्योगपतींना ज्याच्या शेतात वनं आहेत त्यांना एक निश्चित रक्कम द्यायची, जेणेकरून तो वनं टिकून ठेवील आणि तीच वनं वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषण करण्याचं काम करतील. तर अशा पद्धतीनं वनाशी संबंधित एवढे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. सध्याचं वनाचं महत्त्व आणि सध्या या ठिकाणी वनामुळं कमी होत असल्यामुळं नेमके काय काय परिणाम होऊ लागलेत. तर एवढा मुद्दा म्हणजे वनाची संबंधित संकल्पना. ठीक आहे.